झी 24 तास एक पाऊल पुढे करतोच करणारच. म्हणे राष्ट्रवादीवरती जास्ती का? कारण जबाबदार ते जास्ती आहेत. आता कसे जबाबदार जास्ती आहेत हे मी तुम्हाला सांगतो. एखादं राज्य किंवा एखादा देश हा प्रगतीपथावरती जातो कसा? त्या राज्याची किंवा त्या देशाची प्रगती होते कशी? तर 4 प्रमुख खात्यांमुळे होते. 4 प्रमुख खात्यांमुळे: रस्ते, पाणी, वीज आणि कायदा आणि सुव्यवस्था, गृह खातं. ही 4ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत. कधीपासून खाती हातामध्ये आहेत? 1999 सालापासून. आज 14 वर्ष झाली. 14 वर्ष ही 4ही खाती यांच्या हातात आहेत, राष्ट्रवादीवाल्यांच्या. अजित पवार त्याशी म्हणतात की बडे त्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये त्यांनी विकास करून दाखवावा, मग नाशिकमध्ये काय केलं ते बघू आपण. नाशिककर बंधू भगिनींनी मातांनी माझ्या हातामध्ये ती सत्ता दिली. तिथला महापौर बसलाय तो येऊन आता 11-12 महिने झालेले आहेत. मला 5 वर्षासाठी दिली आहे. जे प्रश्न विचारायचे आहेत ते 5 वर्षांनी मला विचारा. जो विश्वास नाशिकच्या जनतेने माझ्यावरती दाखवलाय त्याला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही. तिथे काय करतोय हे तुम्हाला भविष्यात दिसेलच. पण अजित पवार, तुमच्या 14 वर्षाचा पाढा कोणी वाचायचा? तुम्ही 14 वर्ष या महाराष्ट्रावरती जो बलात्कार केला त्या बलात्काराची उत्तरं कोणी द्यायची? त्याची उत्तरं कोणाला मिळणार नाहीत. या गोष्टी तुम्ही फक्त करत राहायच्या. 14 वर्ष फक्त या गोष्टींमध्ये अख्खा महाराष्ट्र अख्खा होरपळून काढायचा. हे मजा करणार या सगळ्या गोष्टींची आणि प्रश्न आम्हाला विचारणार. मध्यंतरी मी त्या जे सोलापूरचं माझं भाषण झालं, त्या सोलापूरचं भाषण झाल्यावरती नेहमीप्रमाणे शरद पवार साहेबांचं मला माहिती होतं की काय ह्यांची प्रतिक्रिया काय येऊ शकते. बरीच वर्ष हीच प्रतिक्रिया ऐकतो मी शरद पवार साहेबांची. पोरकट टीकेला मी उत्तर देत नाही, बालिश टीकेला मी उत्तर देत नाही. तुम्ही सगळे, माझी पोलिसांनाही विनंती आहे, आपण जर सगळेजण शांत बसलात तर पोलिसांनाही काठ्या उगारायची वेळ येणार नाही तुमच्यावरती. आणि विनाकारण तिकडे हुल्लडबाजी करत बसू नका. आणि जर इथे कोणी जर दंगाबस्ती करायला समजा आलेला असेल तर 4ही बाजूनी वेढल्या, एवढं लक्षात ठेवा. मी इतका बेसावत कधी कुठच्या जागेवरती जात नसतो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. अजिबात आवाज नको येतो मला तिकडनं. मी आज शरद पवार साहेबांसाठी म्हणून काही प्रश्न आणलेत. बालिश आहेत, पोरकट आहेत. आणि अगदी कमी प्रश्न आणलेत, कारण मला अजून 2-3 सभा अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे तिकडेही प्रश्न विचारणार आहे. पण काही बालिश पोरकट प्रश्न मी आणलेत. मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याची जर उत्तरं महाराष्ट्राला दिली तर आम्हाला बरं वाटेल. कारण आमच्या काय होतं, बालबुद्धीला कळत नाही ना, आम्हाला समजतच नाही काय होतं. परिपक्व नेते एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये गेलेले असताना थोडंसं अज्ञान राहतं आमच्याकडे. त्याच्यामुळे हे अज्ञानाचे काही प्रश्न आहेत तेवढे मी फक्त आणलेत. याची उत्तरं त्यांनी द्यावीत, एवढीच फक्त आमची विनंती आहे.
पवार साहेबांचंच वाक्य होतं की 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये यायला पडलेला आहे. आता फक्त एवढंच मला पवार साहेबांनी सांगावं की ही अवस्था सरकारने निर्माण केली का निसर्गामुळे झाली. नाही, याची उदाहरणं देतो मी फक्त एक तीन प्रकल्प आणले. बाकी माझ्याकडे गठ्ठा आहे, अख्खी एवढ्या 2-2, 4-4 फाईल पडलेल्या आहेत माझ्याकडे सगळ्या गोष्टींच्या. त्याच्यात मी 2-3 प्रकल्प आणलेत. आपल्याला फक्त अंदाज यावा एवढ्यासाठीच आहे. याच्यामध्ये एक निम्न दुधना प्रकल्प, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मूळ मान्यता कधी मिळाली बघा. मूळ मान्यता 30 मे 1979 साली मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची किंमत 28.41 कोटी रुपये होती. 1979 ते 1975 पर्यंत यावर खर्च केला गेला 5,67,00,000. 1995 ते 2000 या 5 वर्षात याच प्रकल्पावरती खर्च केले गेले, म्हणजे 2095 ते 2000 पर्यंत 91,14,00,000. 2000 ते 2012 या 12 वर्षात यावर खर्च झाले 936.64 कोटी रुपये. 1978-79 या वर्षात या प्रकल्पाला सगळ्यात आधी निधी मिळाला होता, पण प्रत्यक्षात खर्च कधी केला तर तो 1994-95 साली. आजही उजव्या कालव्याचे काम 55% बाकी आहे, तर दोन्ही कालव्यांवरील वितरण व्यवस्था 75% पूर्ण व्हायची आहे. मला समजलंच नाही पवार साहेब, मला याचं प्लीज उत्तर द्याल का कृपा करून. मला हे समजत नाही, हे प्रकल्प का थांबतायत, कशासाठी थांबतायत, एवढा खर्च करून पण का होत नाहीयेत. जायकवाडी प्रकल्प टप्पा 2, पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण, माजलगाव उजवा कालवा. मूळ मान्यता 21 मे 1974. त्यावेळी प्रकल्पाची किंमत होती 78.25 कोटी. 1985 साली याची किंमत झाली 272 कोटी. 1999 साली ही किंमत झाली 542 कोटी. तोच प्रकल्प चालू आहे. 2001 साली ती झाली 792 कोटी आणि 2009 साली तीच किंमत झाली 2216 कोटी. यात माजलगाव धरणाचे काम पूर्ण झाले व कालवे व वितरण व्यवस्थेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही असे ते म्हणतात. काही कामे तर सर्वेक्षणाच्या पातळीवरती आहेत. 1974 सुरू झालेला प्रकल्प आहे, अजूनपर्यंत एवढे पैसे खर्च झालेत. मांजरा प्रकल्प, तालुका केज, जिल्हा बीड. मूळ मान्यता 20 ऑगस्ट 1975 साली मिळाली होती. त्यावेळी या कामाची किंमत होती 17.14 कोटी. 1983 साली ती किंमत झाली 31.60 कोटी. 1999 साली ही किंमत झाली 176.2 कोटी. 2005 साली हीच किंमत झाली 486 कोटी आणि 2008 साली म्हणजे फक्त 3 वर्षात याची किंमत झाली 1087 कोटी. अजूनही धरण पूर्ण झालेलं नाही. उंची, बॅरेजेस, कालव्यांचे अस्तरीकरण ही कामं बाकी आहेत. फक्त 3 उदाहरणं दिली, बाकी माझ्याकडे अख्खे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत. दरवर्षी इरिगेशन विभागात, सिंचन विभागात, तुमचा इरिगेशन विभागासाठी सुमारे 7,000 कोटी रुपये दिले जातात आणि आजपर्यंत 60 ते 65,000 70,000 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. हा पैसा कुठे गेला मी एवढेच विचारणार नाही, पण एवढे पैसे खर्च होऊ नये. जालना बीड मधल्या आमच्या आया बहिणींना पाण्यासाठी जर राहते घर सोडून जावे लागत असेल तर ही जबाबदारी पवार साहेब कोणाची, माझ्या बालबुद्धीला कळत नाहीये ही जबाबदारी कोणाची. अजित पवार, सुनील तटकरे हे आम्ही या पैशामधून धरणं बांधली असं सांगतीलही, मात्र कालवे कोणी करायचे, धरणाचे पाणी शेतीपर्यंत न्यायची कामी कोणी करायची, वितरण व्यवस्थेची जबाबदारी कोणाची, बॅरेजेस, कालव्याचे अस्तरीकरण कोणी करायचे, या माझ्या फडतूस प्रश्नांनाही अभ्यासू शरद पवारांनी उत्तर दिले तर महाराष्ट्राची जनता भर दुष्काळात दिव्य साक्षात्कार झाल्याचा अनुभव घेईल. कृपा करून माझ्या या प्रश्नांना उत्तर द्यावीत. पवार साहेब, मी वाट बघतोय. केवळ 20 ते 25% निधी अभावी कोटी रुपये लागणार आहेत.
हे पैसे देऊन तुम्ही राज्यातील 150 प्रकल्प कधी सुरू करणार आहात? एवढा बालिश प्रश्न, फडतूस प्रश्न हा मी पवार साहेबांना विचारतो, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत. घोटाळ्यांची लक्तरे ते सोडून द्या. सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती अशा आमचे बुधाजीराव मुळीक, सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती आणि आहेत अशा सगळ्या इंजिनियर्सच्या संपत्तीचे ऑडिट करा अशी मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली होती. जर तुमच्या मनात पाप नाही, तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही असे तुम्हाला छातीठोकपणे वाटत असेल तर तुम्ही तुमच्यासह अधिकारी आणि तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांची संपत्ती जाहीर करणार का? फालतू प्रश्न आहे. राज्यात 50% जास्त पैसा खर्च झालेले 336 प्रकल्प आहेत. ते पूर्ण करण्यासाठी फक्त 12,000 कोटी रुपये लागणार आहेत. 2 वर्षाच्या आत हे सहज शक्य होईल काय? मात्र हे तुम्ही का करत नाही? माहितीये का करत नाही? 336 प्रकल्प कट्टेचा पूर्ण झाले ना तर ह्यांचे पैसे बंद होतात कंत्राटदारांकडचे, आणि ते कंत्राटदारांकडचे पैसे बंद झाले कारण ह्यांना सोन्याची अंडी पाहिजेत, सतत पाहिजे असतात, सतत कामं काढायची असतात. मी मगाशी जे म्हटलं की 4ही खाती या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. रस्त्यांवरती टोल चालू आहेत. सिंचनाचं, पाण्याचं यांच्याचकडे खातं आहे. पाण्या वाचून महाराष्ट्र तडफडतोय. आमच्या आया बहिणी आजही हंडे येताना रस्त्यामध्ये दिसतात, हंडे घेऊन जाताना स्थलांतर करतायत. आपल्या गायी, आपले बैल रस्त्यावरती सोडून देत आहेत. मी त्या दिवशी म्हटलं ना माझ्या सोलापूरच्या सभेमध्ये, हो माझ्याकडे, खरंच सांगतो, माझ्याकडे 6 कुत्रे आहेत. त्या 6 कुत्रे माझ्या घरामध्ये असताना तसेच हे बैल आहेत, ह्या गायी आहेत, हे आपली आहेत, ही आपली मुलं आहेत. यांना मी अन्न देऊ शकत नाही, ह्यांना मी चारा देऊ शकत नाही, मी यांना पाणी देऊ शकत नाही. म्हणून या सर्व जनावरांना आम्हाला सोडून द्यावं लागतं. आम्हाला घरदार सोडून निघून जावं लागतं. ती जनावरं कुठे हिंडतायत माहिती नाही. चारा अभावी मरतायत. अनेक जनावरं ही खाटीक घेऊन जातायत आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना ज्यांना आपण लहानपणापासून वाढवलं, अनेकदा येताना मी बघतो महाराष्ट्रामध्ये आपला बैल, आपली म्हैस, आपली गाय शेतकरी स्वतः हाताने धुत असतात, त्याला आंघोळ करत असतात. लहानपणापासून ते बछडं वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं. त्या आमच्या वासराची गाय होते, सगळे होतात, एवढे मोठे होतात, आमच्या डोळ्यात देखत ते सगळं वाढतं. आणि आम्हाला एक दिवस या नादान सरकारमुळे आम्ही फक्त चारा देऊ शकत नाही, आम्ही त्याला पाणी देऊ शकत नाही, कारण आम्हालाच प्यायला पाणी नाही. आम्ही त्याला तरी कुठून पाणी देणार? म्हणून आम्हाला सोडून द्यावं लागतं. आणि तिकडे काटिक, आमचे खाटीक सगळे कचा 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 आमच्या पोरांना कापतायत. ही अवस्था महाराष्ट्रावरती आणली. अरे कुठे फेडाल, कुठे पाप ही अजित पवार? कुठे घेऊन जाल पैसा? कसली भूक लागली आहे? हा पैसा वापरायचा आहे तुमच्यावरती दादागिरी करण्यासाठी. ऐकलं नाही? पैसे फेकून बघा. तरी नाही मानलं, दादागिरी करा. नाही मानलं, पोलिसाला पाठवा, घरच्यांना धमक्या द्या. हे सगळे उसाचे कारखाने काढून ठेवलेत. हे कसले कारखाने? हे यांचे राजकीय अड्डे आहेत. या राजकीय अड्ड्यांना तुम्हाला दावणीला बांधलंय सगळ्यांना. विरोध केलात, ऊस नाही घेणार तुमचा, मरा. मतदान आम्हालाच केलं पाहिजे तर तुमचा ऊस घेऊ. ही राज्यभरातली यांची दादागिरी, हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल. हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल. मला काही व्यक्तींविषयी पवार साहेबांना काही बालिश आणि फालतू प्रश्न विचारायचे आहेत. हा एक अंक आलाय. हा मी मराठी ट्रान्सलेशन करून मी महाराष्ट्रात सगळीकडे वाटणार आहे. हा तहलकाचा अंक आहे, तहलका. आणि हा अख्खा अंक, याची कव्हर स्टोरी ही अजित पवारांवरती आहे आणि अजित पवारांच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती त्याची स्टोरी आहे. 70,000 कोटीचा घोटाळा याच्यावरती अख्खा अंक त्यांनी काढलाय.
याच्यामध्ये काही माणसं दिली आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दिली आहे ती जी इतकी भयानक आहे आणि त्याच्यात त्यांनी असं दिलंय की महाराष्ट्रामध्ये हा सगळा सिंचन घोटाळा होत असताना महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष करतय काय, यावरती का बोलत नाहीयेत. मला आज मराठवाड्याच्या सगळ्या दौऱ्यावरती अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळालं, सगळ्या ठिकाणी मिली भगत. ही 4 माणसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही 4 माणसं ती मला आत्ता माहिती असलेली 4 माणसं आहेत, अशी असंख्य माणसं आहेत. कंत्राटदार हे कोण आहेत? त्यातलं पहिलं नाव आहे त्याच्यामध्येच अजय संचेती, भाजप राज्यसभा खासदार. नोव्हेंबर 2005 पर्यंत यांच्या कंपनीचे नाव होते शक्तिकुमार एस संचेती मर्यादित. नंतर त्याचे नाव झाले SMS इन्फ्रास्ट्रक्चर. शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीला 3 पेक्षा जास्त कामं मिळत नाहीत. यातून पळवाट काढण्यासाठी संचेतींनी दोन्ही कंपन्यांच्या नावावरती कामं घेतली आणि कोट्यावधी रुपयांची कामं आतापर्यंत मिळवून घेतलेली आहेत याच इरिगेशन डिपार्टमेंटमधनं, जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. हे अजित पवारांच्या जवळचे. सतीश चव्हाण राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार. 10 वर्षापूर्वी हा माणूस एक छोटा ठेकेदार होता. अजित पवार मंत्री झाले आणि यांचे भाग्य फळफळले. फक्त 2009 मध्ये विदर्भात याला 476 कोटींची कामं मिळाली. मराठवाडा आणि इतर भागात यानं 1000 कोटीपेक्षा जास्त कामं मिळवलेली आहेत. ही जुनी माहिती आहे ह्याच्यात आलेली, आता नव्याची कामं माहिती नाहीत किती. संदीप बजोरिया राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार, अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो. याचे वडील एक छोटे कंत्राटदार होते. अजित पवारांनी यांना 2009 या एकाच वर्षात 820 कोटींची कामं दिली. नंतर ती कामं देण्यात काहीतरी गैरव्यवहार असल्याचे कळल्यावर 532 कोटींची कामं काढून घेण्यात आली. 2010 मध्ये अजित पवारांनी याला आमदार केलं. मितेश भंगाडिया, यार साला काय आडनाव आहे. भाजपा विधान परिषदेवर आमदार. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती फक्त 20 लाख रुपये. हा 3ऱ्या श्रेणीतला ठेकेदार. गेल्या 4 वर्षात सुमारे 500 कोटींची कामं मिळाली. लोकशाही वार्ता नावाचा दैनिक हा चालवतो आणि आपले व्यावसायिक संबंध जपतो, वाढवतो. भाजपने याला जून 2012 मध्ये आमदार केला. अशी अनेक नावं याच्यामध्ये आहेत या तहलकामध्ये. ही कोण माणसं आहेत? ही एका रात्रीत कशी काय मोठी झाली? यांनाच कशी सगळी कंत्राटं मिळाली? आणि एवढं सगळे पैसे देऊन देखील महाराष्ट्राला पाण्यापासून तुम्ही दूर ठेवताय. माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला तुम्ही घर सोडायला लावताय. मला आज एका चॅनलच्या संपादकांचा मला आता मगाशी फोन आला. त्यांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर इतकी भीषण आणि भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीला आहे. एप्रिलमध्ये काय असेल? मे मध्ये काय असेल? जून मध्ये पाऊस नाही पडला तर काय असेल? त्यांनी मला सांगितलं की जवळपास किती 1000 किलो का 5000 किलो जे छोटे भूधारक शेतकरी आहेत ना नाशिक जिल्ह्यामधले, या नाशिक जिल्ह्यामधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे त्यांनी स्वतः अनेक बँकांमध्ये जवळपास 1000 का 2000 का 5000 किलो स्वतःचं अंगावरचं सोनं महिलांनी गहाण ठेवलंय आणि घरं सोडून शहरांकडे चाललेत. सोनं गहाण ठेवायला लावताय, गुरंढोरं मारायला लावताय, पाणी मिळत नाही, बेरोजगार वाढतायत. ही सगळी परिस्थिती या काँग्रेस राष्ट्रवादीमुळे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. का नाही होत? अहो आम्हाला सांगताय ना जशास तसं उत्तर देऊ. द्यायचंच असेल ना अजित पवार, जशास तसं उत्तर गुजरातला द्या. गुजरातमध्ये जशी प्रगती चालू आहे ना, कर्नाटकात जशी प्रगती चालू आहे, गोव्यामध्ये जशा प्रगती चालू आहे, इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारची प्रगती चालू आहे ना, त्यांना सांगा आम्ही जशास तसं. झी 24 तास एक पाऊल पुढे.